तर आज आहे शुक्रवार म्हणजे माझा उपवास. माझे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत चालू आहे, त्याचाच हा शुक्रवार आहे. माझा आजचा 7वा शुक्रवार आहे. तर ना घरातली सगळी कामे पटापट आवरून घेतली, स्वयंपाक केला, धुणं भांडी सगळं आवरलं आणि पूजा करण्यासाठी आले. पूजा करत असताना ना मी मोबाईल सेट करत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ब्लॉगिंग करणं इतकं सोपं नाही. जेव्हा आपण दुसरे करतात तर आपल्याला खूप सोपं वाटतं, पण तेवढं सोपं नाही. जेव्हा स्वतः करतो ना तेव्हा त्या मागची मेहनत कष्ट समजतं. तर आहुंनी ना शुक्रवार होताना माझं त्यासाठी फुले आणलेली होती. ते प्रत्येक शुक्रवारी फुले आणतात, त्यांना माहीत असतं हिचा उपवास आहे. आणि त्यामध्ये गुलाबाचं फूल पण आणलेलं होतं. कधी कधी ते न बोलता प्रेम व्यक्त करतात, ही त्यांची पद्धतच आहे. असो, तर मग उपवास होता, मस्त अशी पूजा मांडून घेतली, फुले ठेवली. आणि माझा उपवास असला की खूप मला छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि ना माझी काही महत्त्वाची कामे असली की ती मी याच दिवशी करते, शुक्रवारीच करते. मग ते पूर्ण पण होतात, काय माहिती देवीचा आशीर्वादच मग समजावा. त्यासाठीच ना आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, थोडीशी बाहेरची कामे पण होती. आणि अध्याय आणि आराध्याय ना खूपच घरामध्ये बोर पण झालेले होते, म्हटलं त्यांना पण फिरून आणावं. तरी ना मग आणि ना अध्याय बेडमध्ये झोपलेला होता. मग मी ना त्याला पूजा करता करता ना जाऊन बघत होते, उठला की नाही वगैरे. मला असं वाटलं की त्याचा आवाज आला म्हणून मी त्याला बघायला गेली. तो झोपलेला असतानाच मला हे सगळं निवांत करता येतं. तो जागा असला की तो मला काहीच करू देत नाही, त्याची देवपूजा वेगळीच चालते, सगळीकडे कुंकू वगैरे लावून घेतो. असो, नंतर आलो आम्ही आहुंच्या शॉपमध्ये. तरी आहे आमच्या आहुंचं शॉप फॅब्रिकेशनचं आहे. तर ते कस्टमरची ग्रिल बनवलेली होती आणि त्याला नुकताच कलर दिलेला होता. पण अध्यायला आणि आराध्या इथे शॉपमध्ये आले की गपचूप बसतच नाही, उचापती करत असतात. ते सारखे त्या ग्रिलला हात वगैरे लावत होते. मग त्यांना इथे खुर्चीवर बसवलं आणि बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दाखवल्या. तर आरूला सांगितलं, आरू अध्यायला सांगत होती गाड्या कशा येतात वगैरे. त्यांना तिथे बसवलं आणि आहुंनी इकडे देवपूजा करून घेतली. आहू रोज संध्याकाळी 6 वाजता तिथे देवपूजा करतात. आणि हे शॉप समोर आहे ना खूप मोठं प्रोजेक्ट होत आहे बरं का. इथे पावभाजी येणार आहे, मग आमची मजाच आहे शॉपवर आलं की पावभाजी खाण्याची. तर असा होता आजचा दिवस. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.